सिल्लोड शहरात दुचाकी चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। शहरात रात्रीची पोलीस गस्त गायब असल्यानं चोरांचं धाडस वाढलं असून पोलीस तपासाच्या संत गतीवर आता नागरिकांमधून संशय व्यक्त केला जातोय। दिनांक 19 मे 2026 मध्यरात्री 2 ते 4 वाजण्याच्या दरम्यान जय भवानी नगर येथील दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांच्या घरासमोरून त्यांची महागडी यमाहा R15M कार्बन एडिशन क्रमांक MH20HL 2544 अज्ञात चोरांनी लंपास केली आहे। सकाळी सुरडकर यांच्या पत्नी शोभा सुरडकर बाहेर आल्यावर हा प्रकार उघडकीस आला। परिसरात शोध घेऊन देखील गाडी सापडली नाही। या प्रकरणी 20 मे रोजी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस निरीक्षक शेषराव उदर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मिरी या गुन्ह्याचा तपास करतात। मात्र 3 दिवस उलटून देखील पोलिसांनी अद्याप साधा घटनास्थळाचा पंचनामा देखील केला नसल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय। भराडी रोड, मानेवाडी, अहिल्याबाई होळकर चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं, मात्र पोलिसांकडून ठोस माहिती दिली जात नाहीये। विशेष म्हणजे सुरडकर यांच्या गाडीसोबतच आणखीन एका तरुणाची नवीन पल्सर गाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील सदफ मोटार गॅरेज समोरून चोरीला गेली आहे। या चोरीचे चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असताना देखील पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही। पोलिसांच्या या उदासीनतेमुळे चोरट्यांना पोलिसांचंच अभय तर नाही ना, असा संतप्त सवाल नागरिक करतात। वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांवर आणि वाढत्या गुन्हेगारीवर काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। ज्ञानपंख न्यूजसाठी भैयासाहेब सुरडकर, सिल्लोड।